आता सगळ्यांना माहितीये की नाही की आपल्या केंद्रातली सगळ्यात महत्वाचा आणि जो आपण प्रत्येक वेळेला घेतो तो म्हणजे ध्यान आणि उपासना. हं? हा टॉपिक. तर आता ध्यान कसं करायचं, कसं बसायचं, हे बहुतेक तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पण मी एकदा परत सांगते एकदम थोडक्यात. हं? मांडी घालून बसायचं, सहजासन किंवा तुम्हाला दुसरी कुठली जी कम्फर्टेबल पोझिशन आहे त्याच्यामध्ये बसायचं. हाताची ज्ञानमुद्रा म्हणजे असे अंगठा आणि इंडेक्स फिंगर टच करायचे किंवा असे एकावर एक हात ठेवायचे. ओके. हात ठेवायचे, एकदम शांत बसायचं, न हलता न गडबड करता. इथे भ्रूमध्याच्या इथे लक्ष ठेवायचं आणि मनातल्या मनात ओम श्रीराम, आपला जो कुठला आवडीचा मंत्र आहे त्याच्यावरती मन स्मरण करायचं, फोकस करायचं. बाकी कुठलेही विचार नाही करायचे. जसं श्री कृष्णांनी सांगितलंय, आत्मसंस्थम मनः कृत्वा न किंचित अपि चिंतयेत. दुसरा काही विचार करायचा नाही. पण आता ही जी प्रोसेस आपण दरवेळेला केंद्रामध्ये सांगतो आणि फॉलो करतो, ही शॉर्टमध्ये प्रोसेस आहे. पण आपल्याला जर हे आपलं ध्यान जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे व्हायला पाहिजे किंवा इफेक्टिव्ह व्हायला पाहिजे असेल, तर काय करायला पाहिजे? तर एक अजून थोडी डिटेल प्रोसेस आहे. म्हणजे ही बेसिक आहे, कोर प्रोसेस आपण म्हणतो तर ती. त्याला अष्टांग योग असं म्हणतात. पातंजल नावाचे एक ऋषी होते, तर त्यांनी हा अष्टांग योग डिझाईन केला असं आपण म्हणू शकतो. म्हणजे त्यांनी काय सांगितलं की हे आपण जसं ध्यानाला बसतो हे बरोबरच आहे, बट इन ऑर्डर टू गेट दी मोस्ट और दी मॅक्सिमम बेनिफिट, नुसतं ध्यानाला बसणं एवढं पुरेसं नाहीये. तर तुमचं पूर्ण डे टू डे आपण म्हणतो ना, आपलं रुटीन, तुमचं वागणं बोलणं, हे सगळं तुम्ही अलाइन करायला पाहिजे, सो दॅट आपल्याला ध्यानाचा मॅक्सिमम उपयोग होऊ शकेल किंवा त्याच्यात जास्तीत जास्ती प्रगती करता येऊ शकेल. तर ह्याला अष्टांग योग म्हणजे का? अष्ट म्हणजे संस्कृतमध्ये 8. आणि 8 त्याच्यामध्ये स्टेप्स किंवा 8 त्याच्या ब्रांचेस आहेत, म्हणून अष्टांग असं सांगितलंय. तयारी करण्यापासून, म्हणजे तुम्हाला माहिती असेल ना की सपोज आता आजी घरी पुरणपोळी करणार असेल किंवा आई पिझ्झा करणार असेल, तर अशी एकदम डायरेक्ट करायला सुरुवात नाही करत ना. आधी तयारी असते, मग भाज्या चिरायच्या, चीज आहे का नाही, सॉस आहे का नाही. तर तशा ह्या स्टेप्स आहेत, 8 स्टेप्स आहेत की ज्याच्यामुळे आपण ध्यानाची जी अंतिम अवस्था आहे समाधी, म्हणजे ईश्वर तत्वाची अनुभूती किंवा त्याच्याशी एकरूप होण्याची जी अनुभूती आहे ती घेऊ शकतो. आता याला 8 स्टेप्स आहेत. सोपं लक्षात ठेवायला म्हणजे तुम्ही ऑक्टोपस असं लक्षात ठेवू शकता की ऑक्टोपसला कसे 8 असतात की नाही, हात किंवा पाय वॉट एव्हर, तसे योगाला पण 8 अंग आहेत. पण ऑक्टोपस वगैरे बाहेर कोणाला सांगू नका, नाहीतर मला मार पडेल. नाहीतर सांगाल केंद्रातली ताई म्हणते की ऑक्टोपस सारखा योग आहे. पण आपल्याला लक्षात ठेवायला सोपं म्हणून 8 अंग ऑक्टोपस सारखी योगाला असतात. ओके. आता हळूहळू आपण ही सगळी डिटेलमध्ये बघूयात याच्या पुढच्या केंद्रांमध्ये. मी तुम्हाला आज फक्त नावं सांगते की कुठले 8 आस्पेक्ट आहेत. तर पहिलं म्हणजे यम. यम म्हणजे काय? यमदेव नाही, रेड्यावर बसून येतो ना तो वाला यम नाही. यम म्हणजे काय? तर एक्सटर्नल डिसिप्लिन. म्हणजे जेव्हा आपण ध्यान करत नसू तेव्हा पण आपण आजूबाजूच्या लोकांशी, आपले फ्रेंड्स, फॅमिली, समाजातले सगळे जे लोक आहेत ह्यांच्याशी कसं वागायला पाहिजे ते सांगणार. बिकॉज ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्या ना मेंटल मेकअपवरती किंवा आपल्या मनस्थितीवरती परिणाम होत असतो. सो फर्स्ट इज यम. ते आपल्याला असं सांगतं की आपण समाजात वावरताना, इतर लोकांशी इंटरॅक्ट करताना कसं वागायला पाहिजे. ओके. नाव दुसरं अंग आहे ते म्हणजे नियम. नियम म्हणजे डिसिप्लिन, की आपण आपल्या स्वतःशी कसं वागायला पाहिजे. आजकाल म्हणतो ना सेल्फ डिसिप्लिन, उठायचं किती वाजता, झोपायचं किती वाजता, काय खायचं. सो हे सगळं सांगणारा इट इज इंटरनल डिसिप्लिन म्हणजे नियम. तिसरं म्हणजे आसन. जेव्हा आपण ध्यानाला बसतो तर कुठेही कसंही खुर्चीवरती एक पाय वरती एक पाय खाली असं बसलं तर ध्यान होईल का? नाही होणार ना. सो आसन कसं पाहिजे हे सांगणारा आस्पेक्ट आहे
तो म्हणजे तिसरा आर्म आहे ऑक्टोपसचा आसन. हं? त्याच्या पुढे प्राणायाम. प्राणायामाला सुद्धा खूप महत्व आहे. प्राणायाम म्हणजे ब्रीदिंग. आपण एरवी तर श्वास घेत असतो, सोडत असतो, आपल्याला काही लक्षात पण येत नाही. पण अम, तुम्हाला असं लक्षात येईल की जेव्हा आपल्याला मन थोडं शांत करायचं असतं, तर आपलं ब्रीदिंग जेव्हा डीप करतो, शांत करतो, तेव्हा मन शांत होतं. वॅक्सिनेशनच्या वेळेला कोण कोण गेलं असेल डॉक्टरकडे, तर आठवत आहे का की डॉक्टर काका सांगतात किंवा काकू जे कोणी असेल इंजेक्शन देताना, की आता डोळे बंद कर आणि डीप ब्रीदिंग कर, म्हणजे मग पेन कमी होईल, लांब श्वास घ्या, असं सांगतात की नाही? किंवा कधी कधी कोणी खूप चिडलं असेल तर सांगतात की हो, जरा शांत हो, लांब श्वास घे. सो ब्रीदिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट अँड इट इज डायरेक्टली रिलेटेड टू युअर मेंटल स्टॅबिलिटी, इमोशनल अपसेट असं. सो दॅट इज फोर्थ प्राणायाम. त्याच्यानंतर प्रत्याहार. प्रत्याहार म्हणजे काय माहितीये का? की जो वेळ आपण आपल्या ध्यानासाठी ठेवलेला आहे, त्या वेळामध्ये दुसरं काहीही विचार न करणे, डोळे बंद करून घ्यायचे, म्हणजे दुसरं काही बघायचा प्रश्न येणार नाही. शक्यतो शांत जागी बसायचं. नाहीतर काय होतं, आपण इथे ध्यानाला बसलोय आणि बाहेर जर टीव्ही चालू असेल तर आपल्या डोक्यात तेच विचार येतात. कुठलं सॉन्ग चालू आहे, कुठलं कॅरेक्टर आहे, अॅनिमेचा मूवी चालू आहे का. सो हे सगळे विचार, किंवा आई जर काहीतरी फ्राय करत असेल तर वास येतो मस्त, आई काय बनवतेय. सो ध्यान राहिलं बाजूला भलतच. सो ह्या सगळ्या गोष्टी, किंवा आता ध्यान झाल्यावर काय करायचंय, कुठे जायचंय, मित्राकडे जायचंय, मैत्रिणीकडे जायचंय. सो ह्या सगळ्या गोष्टी ध्यानाच्या वेळेला दूर ठेवणं, आपल्या मनाचा फोकस करण्यासाठी, याला प्रत्याहार असं म्हणतात. त्याच्यानंतर धारणा. धारणा म्हणजे काय माहितीये का? की कॉन्सन्ट्रेट करणं. आपणच आपल्या मनाला शिकवायचं की नाही, आता म्हणजे बघा, आता आज सॅटरडे इव्हिनिंग आहे, वीकेंड आहे, किती काय काय प्लॅन्स केलेत आपण, क्रिसमस येत आहे. पण जेव्हा मी आता उपासना करायला बसीन, तेव्हा मी माझ्या मनाला असं सांगायचं की नाही, ही 5 मिनिटं आहेत ना, ही मी माझ्या ध्यानासाठी, माझ्या देवासाठी, माझा आणि माझा कृष्ण बाप्पा लाडका असेल, शंकर भगवान, त्यांच्याशी माझा जो काही एक संबंध आहे, तो एस्टॅब्लिश करण्यासाठी आहे ना. मग ह्या 5 मिनिटात किंवा 10 मिनिटात मी दुसरं काहीही करणार नाहीये, दुसरा कुठला विचार करणार नाहीये, मी फक्त त्या मंत्रावर फोकस करणार आहे. हे स्वतः स्वतःच्या मनाला समजावणं म्हणजे धारणा. हं? त्याच्यानंतर ऍक्च्युली आपण जी प्रोसेस करतो की नाही, फोकस करायचं, अटेन्शन फोकस करायचं, त्याला ध्यान असं म्हणलंय. आणि समाधी ही शेवटची अवस्था, इन द सेन्स लास्ट टप्पा आहे, की तुमच्या असं लक्षात येईल की जेव्हा खरंच अशी वेळ असते की एकदम आजूबाजूचे पण सगळं शांत आहे, आपलं मन शांत आहे, कुठलाही विचार येत नाहीये, श्वास पण अगदी शांत आपोआप होत जातात. एक वेळ असा येतो की दुसरं काही नाही मनात, फक्त तो मंत्र किंवा आपला जो कोणी ईश्वर असेल, आवडीचा देव असेल, तो आणि मी, आपणच दोघं फक्त आहोत. ही 1 सेकंद जरी आपल्याला तो एक्सपिरियन्स करायला जेव्हा मिळतो ना, दॅट इज समाधी. आणि तो सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. तो एक फ्रॅक्शन ऑफ अ सेकंद जरी असला ना, तरी पण स्वामी असं सांगायचे की ॲटॉमिक बॉम्ब मध्ये कसं असतं की एवढा छोटा ॲटम असतो, पण त्याच्यात किती पॉवर असते. तसं 1 सेकंद जरी तुम्हाला ती स्टेट करायला मिळाली ना, तर त्याच्यामुळे इतका एनॉर्मस फायदा होतो. आपल्याला आनंदाचा अनुभूती येते, शांतीची अनुभूती येते. आपल्या म्हणजे आपण काय म्हणतो, बुद्धीचा किंवा मनाचा विकास होत जातो. सो हा पॉइंट इज समाधी. एकरूपतेची अवस्था जी आहे दॅट इज समाधी. मला माहिती आहे हे एकदम सगळं ऑक्टोपसचे 8-8 पाय बघायला थोडस कठीण आहे. तुम्ही सगळे छोटे छोटे आहात अजून. पण हे 8 अंग आहेत आणि त्याच्याप्रमाणे आपण ह्याच्या पुढच्या केंद्रांमध्ये हळूहळू त्याचा अभ्यास करू. ह्याचा काय फायदा आहे माहितीये, की आता बेसिकली ध्यान आपण सगळे करतोच आहे, आपण बऱ्याच वर्ष केंद्रांमध्ये आता करतोय. तर जसं आपण हे फॉलो करू ना, तर तुमच्या असं लक्षात येईल की खूप फरक पडत जातोय, खूप इम्प्रूव्ह होत जातंय आपलं क्वालिटी ऑफ मेडिटेशन, आणि त्याच्यामुळे पुढच्या सगळ्या गोष्टी. सो आपण हळूहळू एक एक बघत जाऊया. आता आपल्याला नेहमीसारखी आपण जशी करतो तशी उपासना करूया. पहिल्यांदा 3 वेळेला गायत्री मंत्र म्हणूयात, सगळे एकत्र म्हणूयात. मग 3 वेळेला ओंकार करूयात.
आणि मग 5 मिनिटं ध्यान करूया. चालेल? करूया सुरुवात. गायत्री मंत्र सगळे एकत्रच म्हणूया. हं? ओम भुवस्वः. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम भूर्भुवस्वः. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ॐ भूर्भुवस्वः. ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ॐ भूर्भुवस्वः. ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. 3 वेळेला ओंकार म्हणूया. ओम. ओम. झालं ध्यान? आता नामस्मरण करूया. हं? श्रिया, श्रिया तू म्हणशील माझ्या मागून? हो. हं? मी एकदा सांगते आणि मग श्रियाच्या बरोबर तुम्ही सगळेजण आपापल्या घर म्हणा. श्रिया तू माझ्या मागणं म्हण. हं? हं? आता गीता जयंती झालीये आणि हे केंद्र पण आपलं गीता जयंती स्पेशल असं आहे ना. पुढे आदित्य काका आणि बाकी सगळे लोक गीतेचं, श्रीकृष्णांची, अर्जुनाची गोष्ट सांगणार आहेत. तर त्यामुळे आपण आज कृष्ण बाप्पाचाच मंत्र नामस्मरणाला घेऊयात. चालेल? हो. सुरू करूया. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम भगवते नमो नमो वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय.
ओम भगवते नमो भगवते वासुदेवाय. शाब्बास. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 हरि ओम.